तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र आणि अपात्र मिळून जवळपास 2.5 कोटी महिला मे महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला त्या महिला सुद्धा मे महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये हप्ता मिळाला नसतील अशा महिला सुद्धा मे महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। कारण असं सांगण्यात येत आहे की ज्या महिला अपात्र करण्यात आल्या त्या महिलांसाठी पुन्हा केवायसी उपलब्ध करून दिला जाऊ शकते किंवा की ज्या महिलांनी केवायसी करण्याला उशीर केला असेल आणि त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अपडेट व्हायला जर वेळ लागला असेल तर अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा येऊ शकतो। आणि ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला असेल अशा महिलांना तर आता मेचा हप्ता हा येणारच आहे। त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणी या 23व्या हप्त्याच्या आता प्रतीक्षेत आहे। तर नेमका 23वा हप्ता कधी येईल तर त्या संदर्भातला GR हा आज येण्याची काही शक्यता आहे का या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जवळपास 2.5 कोटी महिला म्हणजे 1,77,00,000 ज्या महिला पात्र असतील त्या महिला सुद्धा 23व्या हप्त्याच्या वितरणाची वाट पाहत आहेत आणि ज्या महिलांना 80 लाख महिला आहेत ज्यांना हप्ता आला नाही अशा महिला सुद्धा हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, आजची 6 जून आहे, म्हणजेच मे महिना संपून आज 6 दिवस झालेले आहेत। तर आज वितरणा संदर्भातला GR हा येऊ शकतो काय तर आज येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। कारण आज जर GR आला तर उद्या सुट्टीच असणार आहे, 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस असणार आहे, तिथून नंतर 3 ते 4 दिवसांनी वितरण हे सुरू होणार आहे। त्यामुळे GR हा आज काढायला पाहिजे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून जर आज GR प्रसिद्ध करण्यात आला तर 2 ते 3 दिवसात म्हणजेच मंगळवार किंवा बुधवार पासून वितरणाला सुरुवात होईल आणि यावेळेसचं वितरण तरी वेळेवर होईल। आतापर्यंत जे वितरण आहे ते वेळेवर होताना दिसत नाही, काही अडचणी येत आहे। यावेळेस सुद्धा अडचण ही निर्माण होऊ शकते। म्हणजेच केवायसी दुरुस्तीची एक संधी जर लाडक्या बहिणींना द्यायची असेल तर पुन्हा हा पूर्ण महिना तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। जर केवायसी दुरुस्तीची वेबसाईट जर सुरू करण्यात आली म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या असतील केवायसी दुरुस्तीमध्ये अशा महिलांसाठी पुन्हा केवायसीची संधी ही उपलब्ध त्यांना करून दिल्या जाऊ शकते। आणि एकदा का केवायसीची संधी उपलब्ध करून दिली तर केवायसी पूर्ण होईस्तोवर लाडक्या बहिणींना त्या हप्त्याची वाट पाहावी लागत असते। ज्याप्रमाणे मागच्या हप्त्याच्या वेळेस केवायसी पूर्ण होईस्तोवर लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही, यावेळेस सुद्धा तसंच होऊ शकते। पण सध्या तरी केवायसी संदर्भात कुठलीही अपडेट ही समोर आलेली नसल्याने सध्या तरी आज हप्ते वितरणा संदर्भातला GR हा प्रसिद्ध होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। आज जर GR प्रसिद्ध झाला नाही तर नक्कीच मग सोमवारला या हप्ते वितरणा संदर्भातला GR प्रसिद्ध होईल। कारण की असं सांगण्यात येत आहे की या हप्त्याचं वितरण तरी आता वेळेवर होईल। वेळेवर म्हणजेच 15 तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे। आणि निश्चितच तुम्हाला माहितच असेल की कोण महिला यासाठी पात्र असतील तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला पात्र असणार आहे। पण बऱ्याच महिला कमेंट करत आहे की आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता कोणत्या कारणाने मिळाला नाही या संदर्भात त्यांना सुद्धा सध्या माहिती नाही। आणि महिला व बालविकास विभागात जाऊन त्या सध्या चौकशी करत आहेत, तर तिथे सुद्धा गर्दी असल्या कारणाने फारशी माहिती त्यांना मिळू शकत नाही। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काही दिवस अजून वाट पाहायची आहे। निश्चितच तुमच्यासाठी काही ना काही सुविधा ही सुरू होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पुन्हा केवायसीची संधी ही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुम्हाला 23वा हप्ता हा निश्चितच जमा होणार आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।